हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. तर चला आज आपण बनवणार आहेत आंब्याचं लोणचं. तर एकदम पारंपरिक पद्धतीने आपण बनवणार आहेत, झटपट बनवणार आहेत, अगदी कमी तेलामध्ये आणि एकदम सोपी पद्धत. तर त्याच्यासाठी इथे मी 2 किलो कैऱ्या कापून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी 2 किलो कैऱ्या अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत. तर गावरान कैऱ्या आहेत आणि त्या आपल्याला अगोदर स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. स्वच्छ करून मग कोरड्या करून घ्यायच्या आहेत. त्यात अजिबात थोडं पण पाणी ठेवायचं नाही आहे. तर पूर्णपणे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्याला आपल्याला 4 ते 5 तास त्याला सुकून घ्यायचं आहे. तर सुकण्याच्या अगोदर त्यात 2 चमचे हळद टाकायचे आहेत आणि हळद टाकल्याच्यानंतर पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. तर पूर्ण हळद प्रत्येकाला चिपकली पाहिजे. तर अशा पद्धतीनं पूर्ण हे करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्स झाल्याच्यानंतर याला अगदी 4-5 तास पंख्याखाली सुकवायचं आहे. उन्हात त्याला अजिबात सुकवायचं नाही आहे. तर पंख्याखाली असं सुकून घ्यायचं आहे आणि हळद टाकल्यामुळं आपल्या कैऱ्या काळ्या पडत नाही, नाहीतर बऱ्याचदा आपण तशाच सुकवत घातल्या की त्या काळ्या पडतात. तर त्यामुळे याला हळद लावायची आहे आणि अशा पद्धतीनं पंख्याखाली त्याला सुकवायचे आहेत अगदी 5-6 तास होईपर्यंत. तर बघू शकता अशा पद्धतीने. तर त्यानंतर इथं झाले आहेत 5-6 तासानंतर. तर तुम्ही बघू शकता एकदम पूर्णपणे सुकलेले आहेत. तर आता आपण याचं लोणचं बनवू. तर लोणचं बनवण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत, सोप घेतले आहेत, पुन्हा मोहरीची डाळ घेतलेली आहे, तर लसूण घेतला आहेत आणि 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहेत आणि त्यासोबत इथं बेडकरचा लोणच्याचा तयार मसाला आहे. तर हे आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे, हे याच्यासाठी लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक पातेल्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि एकदम ते गरम करून घ्यायचं आहे. गरम झाल्याच्या नंतर तर गॅस बंद करून आपल्याला थोडंसं नॉर्मल असं थंड करून घ्यायचं आहे. ते एकदम उकळतं तेल पण नसावेत, कारण की ते उकळतं तेलमध्ये जास्त आपण टाकलं की मग आपले लसूण वगैरे ते जळायची शक्यता आहे. त्यामुळे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग यात लसूण टाकायचं आहे अगोदर. तर लसूण पण जास्त आपल्याला लाल करायचं नाही आहे, एकदम त्यातला कच्चापणा निघून जाईपर्यंतच आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता गॅस बंद आहे तरी पण तेल तापल्यामुळं इथं खूप सारा असं छान तळ्या जातो आहे. तर त्यानंतर टाकायचे आहेत बडीशोप टाकायचे आहेत, त्यामध्येच सगळं मिक्सच करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर गॅस बंद आहे तरी पण मस्त असं भाजले जात आहे. जास्त भाजायचं नाही आहे, एकदम फक्त कच्चापणा जाऊपर्यंतच भाजायचं आहे. तर बघू शकता गरम तेल बिलकुल पण ठेवायचं नाही आहे. त्यानंतर मग थोडंसं मग मी जिरा आणि मोहरी टाकली आहेत. तर मोहरी यात मी थोडीच टाकली आहे, कारण की मी इथं मोहरीची डाळ वापरणार आहे. तर त्यामुळे मी तर 2 चमचेच मोहरी टाकली आहेत आणि 2 चमचे जिरे टाकले आहेत. तर तुम्ही बघू शकता ते एकदम नॉर्मल दिसत आहे आणि एकदम नॉर्मल आपण भाजून घेतलं आहे. आणि त्याचसोबत मी एकदम 1 चमचा टाकलेला आहेत लाल तिखट आणि त्याच्यानंतर मग मोहरीची डाळ घातलेली आहे. तर सगळं हे मिक्स करायचं आहे. तर बऱ्याचदा तुम्ही हे पण घेऊ शकता, मिक्सरला बारीक करून पण घेऊ शकता. अख्ख्या मोहऱ्या पण घालू शकतात मिक्सरला बारीक करून. पण हे मी असं एकदम साध्या पद्धतीनं करत आहे. तर ही पद्धत पण खूप छान आहे. याने पण खूप छान असं टेस्टी आपलं लोणचं तयार होतं. तर बघू शकता एकदम थोडंसं नॉर्मल आपल्याला भाजलेलं आहे हे. तर अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला घालायचं आहे तिथं लोणच्याचा मसाला. तर इथे यात सांगितलं होतं 1 किलोला एकच यूज करायचा, 1 किलोला एकच पॅकेट यूज करायचं. तर माझ्या कैऱ्या होत्या 2 किलो, तरी पण मी 1 किलो यूज केलेला आहे, एकच पॅकेट. तर 1 किलोला एकच पॅकेट यूज केलेलं आहे मी 2 किलोला. तर बघू शकता तुम्ही. हे पण आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त तिखट हा मसाला जास्त तिखट असतो, तर त्यामुळं मग मी एकच पॅकेट यूज केलेलं आहे 2 किलो कैऱ्याला. तर तुम्हाला कमी जास्त तिखट तुम्ही घेऊ शकता. तर मग अशा पद्धतीनं पूर्ण मसाला टाकून हलवून घ्यायचा आहे आणि त्यात पुन्हा 1 चमचाभर हळद टाकायचं आहे, कारण की हळद आपण अगोदरच टाकलेली होती. तर त्यामुळे मग मी तर थोडीशीच हळद टाकत आहे, जास्त काय टाकलेली नाही आहे. आणि पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं आणि याला थंड होईपर्यंत ठेवायचं आहे. तर गरम लगेच आपल्याला त्यात कैऱ्या ओतायच्या नाही आहे. त्यामुळं
आणि खराब व्हायची शक्यता असते, त्यामुळे थंड झाल्यावर करायचं आहेत आपल्याला. तर आता इथं थंड झाल्याच्या नंतर मग मी यात टाकल्या आहेत कैऱ्या. तर बघू शकता कैऱ्या टाकलेल्या आहेत की कैऱ्या पण मस्त अशा सुकलेल्या आहेत. आणि हे पण तेल आपलं मिश्रण पण एकदम थंड झालेलं आहे, एकदम गरमच टाकायचं नाही आहे, खराब होतं. तर त्यामुळे पूर्ण थंड झाल्यावर टाकायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीनं पूर्ण आपल्याला यात कैऱ्या टाकून घ्यायच्या आहे. तर प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, कोणी ह्या अशा कोणी तशा बऱ्याच पद्धती असतात करायच्या, पण जी सोपी असं आपण तीच करतो जे आपल्याला सोपं वाटते. तर मला हीच पद्धत सोपी वाटते, तर त्यामुळे मी अशाच पद्धतीने केलेलं आहे. तर बघू शकता त्यानंतर आपल्याला पूर्ण हे एकदम मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. सगळं त्याला प्रत्येकाला लागलं पाहिजे असं पूर्ण हलवत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकदम पटकन असं झटपट होतं, जास्त तेल पण नाही लागत आणि जास्त मेहनत पण नाही लागत, एकदम अगदी सोप्या पद्धतीनं असं आपलं इथं लोणचं तयार होतं. तर बघू शकता सगळीकडं लागलेलं आहेत आणि पूर्ण मसाला पण कलर पण किती छान आलेला आहे, बघू शकता तुम्ही इथं मस्त असं झालेलं आहे. तर सगळं मिक्स झालेलं आहे. तर बऱ्याच वेळा आपलं खालीच राहतं आणि तेल कमी टाकलेलं आहे, तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पुन्हा पण तेल टाकू शकता. तर अशा पद्धतीने इथं फायनली आपलं लोणचं इथं तयार आहे. आणि त्यानंतर लास्टला वरतून घालायचं आहे मीठ. तर मी मीठ अगोदर घातलं नव्हतं, त्यामुळे मी लास्टला इथं मीठ घालत आहे. आणि मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा त्याला हलवून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आपल्याला मीठ घालून हलवून घ्यायचं आहे. आणि लोणचं तयार झाल्याच्या नंतर मग तुम्ही काचेच्या बरणीत किंवा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये असं कुठल्याही बरणीमध्ये ठेवू शकता स्टोअर करून, अगदी 1-2 वर्ष टिकणारं असं लोणचं आहे. तर बघू शकता असा मस्त पद्धतीनं असं झालेलं आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय.